नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI 2024चा फायनल रेकमेंडेशन निकाल लागलेला आहे। आता हे फायनल जे निकाल लागले याच्यानंतर विद्यार्थ्यांचा DV होणार आणि फायनल नियुक्ती मिळणार। पण रेकमेंडेशन जर बघितलं आपण फायनल मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला माहिती असेल PSIचा पॅटर्न कसा असतो, तर PSIला तुम्हाला बघा मुख्य परीक्षा असते, त्यानंतर फिजिकल असतं, ग्राउंड असतं म्हणजे, आणि तिसरा असतो तुमचा इंटरव्ह्यू। मुख्य परीक्षेला असते 400 मार्क असतात, फिजिकल क्वालिफाईंग असतं आणि इंटरव्ह्यू जो असतो ना क्वालिफाईंगला तुम्हाला 60% मार्क, 100 पैकी 60 मार्क कमीत कमी पाडावे लागतात आणि इंटरव्ह्यू असतो 40 मार्काचा आणि फायनल जे मेरिट लागतं 400 + 40 असे 440 वरती फायनल मेरिट लागतं। 440 पैकी किती मार्क पडले तो उमेदवार पास झाला आणि किती मार्क पडले तो उमेदवार महाराष्ट्रात पहिला आलाय। तर जो पहिला आलेला महाराष्ट्रात आहे तो आहे 71% मार्क्सवाला महाराष्ट्रात पहिला आला। ज्याला 42% मार्क कमीत कमी पडले तो सुद्धा विद्यार्थी इथे PSI म्हणून त्याची निवड झाली। फक्त हा समांतर आरक्षणाचा आहे। नेमका कोणता विद्यार्थी आपण बघूया, फर्स्ट कोण आहे, लास्ट कोण आहे, कोणाचे कट ऑफ कसे लागले, प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी ओपन बसून OBC NT अबकड असेल SBC EW सगळ्यांचे कट ऑफ किती लागले आणि समांतर आरक्षण सुद्धा कसे कट ऑफ होते थोडक्यात आपण बघूया। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ग्रुप बी आणि सी च्या 2026च्या एक्झाम संदर्भात मार्गदर्शनच्या बॅचेस चालू झालेल्या आहे। ज्या बॅचमध्ये तुम्हाला आम्ही पूर्व आणि मुख्यची बॅच पण आहे आणि फक्त पूर्वची पण बॅच आहे, योग्य ती बॅच आपण जॉईन करू शकता। आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला PPT स्वरूपातल्या नोट्स आहे, PDF स्वरूपातल्या नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर बघायचं जर नाही बघायला मिळालं तर रेकॉर्ड होऊन जातं, किती वेळेस बघू शकता, किंवा लाईव्ह बघितल्यानंतर रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही फास्ट बघू शकता, स्लो बघू शकता, स्टॉप करून बघू शकता। PDF स्वरूपातल्या नोट्स पण तुम्ही वाचू शकता, प्रिंट आउट काढू शकता। टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ टेस्ट सिरीज, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे आणि सगळं घेणारे महाराष्ट्रातील नंबर 1 टीम तुमच्या समोर आहे। अभिजित राठोड सर, तुम्हाला त्यांचं लेक्चर तुम्ही ऐकलं एकदा तर प्रेमात पडाल, तो विषय सुद्धा तुमच्या प्रेमात पडेल, इतका सोपा करून सांगण्याचा टेक्निक आहे। दीप्ती नायर मॅडम हिस्ट्री तुम्हाला घेताय, बाकीची टीम तर तुम्ही ओळखताच, ही सगळी टीम आहे ना खूप 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 छान पद्धतीने तुम्हाला विषय सोपा करून सांगते। डेमो लेक्चर युट्यूबला एकदा बघून घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडले तर लाईक तर कराच, पण जॉईन पण करा। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। हा जो कट ऑफ लागलाय तुमच्या समोर आहे बघा, हा कट ऑफ लागण्याच्या अगोदर तुम्हाला एक परिपत्रक दाखवतो, महाराष्ट्रात पहिला जो आला ते कोण आहे बघा। इथे हे 13 मेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं आहे मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या अंतिम निकालाबाबत। यात महाराष्ट्रात पहिला जो आलेला आहे बघा कोण आहे, तर तो आहे सातारा जिल्ह्यातला बघा, सातारा जिल्ह्यातला फर्स्ट आहे, त्याचं नाव आहे वाघ अभय नारायण। आता अभय नाव नाही, ऍक्च्युअली थोडं चूक झाली असावी त्यांच्याकडनं, का म्हटलं मी असं तुम्हाला पुढे दाखवतो। महाराष्ट्रात पहिला आलं, त्याचा बैठक क्रमांक आहे 13091 आणि महाराष्ट्रात महिला प्रवर्गातून पहिली आलेली मुलगी आहे, ती पण सुद्धा साताऱ्याचीच आहे। अभ्यास करणारा वर्ग सगळा साताऱ्यात जाऊन बसलाय काय असं वाटायला लागलंय। सो ती आहे दादास रेश्मा ज्योतिराम, बैठक क्रमांक 4020 आहे। ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत। असे दोन, तुमचं नाव सुद्धा राज्यात प्रथम येऊ शकतं, तुमचं नाव म्हणजे कसं, तर 71% मार्क पडून हा महाराष्ट्रात पहिला आलेला आहे, लक्षात घ्या 71%। आणि आता इथे किती मार्क ते पण आपण चेक करूया। आता ही सगळी PDF त्यांनी सांगितलंय, माहिती दिलेली आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या। तर डायरेक्ट जाऊ त्यांच्या रिझल्टकडे बघा, हा रिझल्ट आहे, मी तुम्हाला अभय म्हटलं ना आता, ते नाव पण दाखवतो तुम्हाला बघा। टोटल त्याचं नाव अभय नाहीये, त्याचं नाव काय मी तुम्हाला इथे दाखवतो बघा। हा पहिला वाघ विशाल नारायण, वाघ विशाल नारायण आहे हा 13091, त्याचा नंबर आहे बघा 13091, मी तुम्हाला आता बोललो त्याप्रमाणे 13091 दिसतोय तुम्हाला इथे 13091 कुठे गेला आहे बघा। हा म्हणजे इथे काहीतरी चुकलंय MPSC कडनं, MPSC पण चुका करते, आपण ठीक आहे जनरल आहोत पण MPSC पण चुका करते। ओके, तर हा निकाल आहे तुमच्या समोर महाराष्ट्रातला पहिला। आणि जी रेश्मा नावाची मुलगी महाराष्ट्रात पहिली आलेली आहे मुलींमध्ये, मी काय म्हणलं मुलींमध्ये, ती 109 नंबरला रँक आहे बघा, इथे 109 नंबरला रँक आहे, ती महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आहे। तर मुलींमध्ये पहिले जर तुम्हाला यायचं असेल ना तर किती मार्क लागताय, आताचा कट ऑफ थोडक्यात लक्षात घेऊया बघा। ही आहे दादास रेश्मा ज्योतिराम, तिला किती मार्क पडले, तर तिला बघा मुख्य परीक्षेला मार्क 400 पैकी 272.500 आहे, 400 पैकी, आणि मुलाखतीला 40 पैकी 20 मार्क पडले, 292 मार्क पडून ती महाराष्ट्रात पहिली आहे। 440 पैकी 292चा विचार केला म्हणजे 400 पैकी 292 म्हणजे 300 झाले जवळपास, तर साधारणतः 70% किंवा 68-70% मार्क पडून ती महाराष्ट्रात पहिली आलेली आहे। NTC ची फिमेल 1 मधून ती सिलेक्शन आहे, महाराष्ट्रात पहिली आलेली आहे। ओके, सो पहिला जो उमेदवार आलेला आहे, पहिला उमेदवार, त्याला बघूया मार्क किती पडलेला आहे इंटरव्ह्यू मध्ये 40 पैकी आणि मेन्सला। तर पहिला उमेदवार तुमच्या समोर आहे हा विशाल आहे बघा, 295 मार्क पडले 400 पैकी आणि 25 मार्क पडले इंटरव्ह्यूला 40 पैकी।
आता बघा बाकीच्या उमेदवारांना पाटील आकाश आहे, इंटरव्ह्यूला 30 मार्क आहे 40 पैकी, 30 पण आहे, याला 25 आहे, पण त्याने मुख्यला मार्क जास्त घेतल्यामुळे त्याचा स्कोर वाढलेला 320 पर्यंत. महाराष्ट्रात पहिला आला 320, 319.50, दुसरा आहे 50.50चा फरक आहे, 318.50, 318.50, 316.50 असे फर्स्ट आलेले मुलं आहेत. तुम्हाला जर इथे महाराष्ट्रात पहिलं म्हणा किंवा PSI जरी व्हायचं असेल ऍटलिस्ट 40-41% समांतर आरक्षणानुसार घ्यावं लागतं. महाराष्ट्रात पहिला यायचं असेल तर 71% मार्क घ्यावं लागतात. आता ही जी जाहिरात आहे ना, ही किती पदांची होती ते टोटल पण तुम्हाला बघा 216 पद बघा. ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट किती आहे 216ची. नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल किती झाले 181 झाले आणि सिलेक्शन पण 181 झालेलं आहे. मग आता 216 पैकी 181 झाले म्हणजे किती विद्यार्थी इथे पात्र झाले म्हणजे 19 आणि हे 16 25 35 विद्यार्थी इथे म्हणजे 35 जागा व्हॅकंटच आहे, उमेदवार मिळालेच नाही असं इनिशियल इथून दिसतंय बघा. नाही मिळाले. आता कशा जागा होत्या ते कॅटेगरीनुसार त्यांनी सांगितलं बघा, प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा दिल्या त्यांनी. तुम्ही बघू शकता ओपनच्या जागा किती होत्या बघा. ओपन जनरलच्या ऍडव्हर्टाइजमेंट पोस्ट होत्या 20, रेकमेंड ओपन मधून फक्त 4च मुलं झाले. मग तुम्हाला सर बाकीचे मुलं कुठे गेले? रेकमेंड झाले 4 पण सिलेक्शन 1 पण नाहीये ओपन मधून. का? कारण ह्या ओपनच्या ज्या जागा 20 आहे ना, ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांनी घेऊन टाकल्या, कारण त्यांना ओपनच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क आहे. ते उमेदवार इथे आले आणि जे ओपनचे मार्क घेऊन बसलेले होते त्यांना कदाचित कॅटेगरीच्या उमेदवारांपेक्षा जास्त मार्क असू शकतात. जो कॅटेगरीचा कट ऑफ लागला ना त्याच्यापेक्षा जास्त, पण सिलेक्शन नाही झालं. का? कारण त्यांना ओपनच्या जागा पाहिजे असतात ना. पण ओपनच्या जागा मात्र कॅटेगरीच्या उमेदवारांनी घेऊन टाकल्या. तो लक्षात घ्या. सगळं ओपन फिमेल 10 जागा होत्या, मिळाल्याच नाहीये. ओपन स्पोर्टमध्ये 2 जागा होत्या, मिळाल्याच नाहीये. ओपन ऑर्फन जागा 1 होती, 1 सिलेक्ट झालेली आहे. SC मध्ये बघा 14च्या 14 SCच्या ह्या सगळ्या कॅटेगरीच्या बरोबर भेटून जातात बघा. 6 आहे, 2च भेटला. इथे पण अगेन्स्ट गेलेले बघा, अगेन्स्ट जागा गेले, महिला मिळाल्याच नाहीये. PSI ला महिला मिळाल्याच नाहीये म्हणजे मुली PSI होण्यासाठी बऱ्याचशा संख्या कमी असतात मुलींची. तुम्हाला चान्स सगळा बघा अगेन्स्ट SC फिमेलला भरला गेलात. मग आता तुम्ही अगेन्स्ट SC फिमेल म्हणजे काय? जनरलच्या कॅन्डिडेटला तिथे संधी दिली, फिमेलच्या जागा देऊन टाकलेल्या आहे. एसटी फिमेल 5 जागा 2च मिळाल्या बघा. मग अगेन्स्ट मध्ये गेल्या 3 जागा बघा, अगेन्स्ट गेल्या 3 जागा बघा. हे अगेन्स्ट म्हणजे काय? तिथे त्या कॅटेगरीचे समांतर आरक्षणचे कॅन्डिडेट नाही मिळाले तर जनरल मधून त्या भरल्या जातात. असा हा यांचा रिझल्ट आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं हा कट ऑफ किती लागलाय तुम्ही बघू शकता बघा. इथे ओपन जनरलचा कट ऑफ बघा 315.50 म्हणजे जवळपास 71% निकाल लागलाय बघा पहिला महाराष्ट्रात. सॉरी हा 71 नाही, हा 71 नाहीये, 315 मला 71 म्हणायचं नाहीये. हा लोएस्ट आहे म्हणजे 315. आपण बघितलं ना किती लागलाय, हायेस्ट जो लागला तो 300. इथे बघितलं आपण आता किती बघितलं, हायेस्ट जो आला आहे तो महाराष्ट्रात पहिला तो किती मार्कांचा आहे? 320 मार्कांचा म्हणजे 440 पैकी किती? 440 पैकी 320 मार्क त्यांनी घेतलेले आहे. म्हणजे साधारणतः 75%च्या आसपास मार्क पडलेले आहेत त्याला. आणि बाकी लोएस्ट जो आहे ना तो 41%चा कुणाचा आहे तर 193, 199 असे मार्क बघा. 199, 193 तुम्ही कट ऑफ बघू शकता कॅटेगरीनुसार बघा. अजून मला वाटतं आहेत एक अजून कॅन्डिडेट आहे ज्यांना याच्यापेक्षाही अजून कमी मार्क पडलेले आहेत बघा. 189 हा लोएस्ट असावा जो की स्पोर्ट कॅन्डिडेट आहे. एनटीसीचा 189.50 हा लोएस्ट. तुम्ही कॅटेगरीनुसार कट ऑफ बघू शकता. अशी कट ऑफ लागलेल्या कॅटेगरीनुसार म्हणजे 440 पैकीचे हे कट ऑफ बघा. 440 पैकीचे हे फायनल कट ऑफ लागलेले आहे. ओपनचा जर बघितला 315 गेलेला आहे. फिमेल ते कॅन्डिडेट भेटल्याच नाहीये. SC 280 गेला, STचा 255 आहे, DTA जनरलचा 288 आहे, NT बचा जनरलचा 286 आहे, SBCचा 271 गेलेला आहे. त्यानंतर NTCचा 308 आहे, NTDचा 308 आहे, ओबीसीचा 303 गेला, ओपन पेक्षा बराच कमी गेला, 12 मार्कांनी कमी गेला. EWS बघा 285 आहे, SCBC बघा 308 आहे, SCBC जास्त गेलाय, EWS कमी गेलाय. आणि इथे दिसतंय तुम्हाला ऑर्फन जो आहे तो गेलाय 204, 272 गेलाय. सो हे सांगण्याचा उद्देश अनालिसिस एकच आहे की ज्यांना PSI व्हायचं असेल तर तुम्ही थोडा अंदाज बांधा की मला किती मार्कांची आवश्यकता आहे मेन्समध्ये. सो व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा आणि असेच नवीन नवीन अपडेट, नवीन गोष्टी बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.